कन्या राशी, येत्या 5 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात अशा 5 घटना घडणार आहेत ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे एक व्यक्ती गुपचूप तुमच्यावर नजर ठेवून आहे. होय, तुमच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष दिलं जात आहे. तुम्ही कोणाशी बोलता, कुठे जाता, काय निर्णय घेता, हे सगळं कोणीतरी शांतपणे पाहत आहे. कन्या राशी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण येत्या 5 दिवसांमध्ये घडणाऱ्या या 5 मोठ्या घटनांपैकी एक घटना तुमचं संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. काही लोकांना अचानक पैशांचा लाभ होईल, तर काहींना नात्यात मोठा धक्का बसू शकतो. काहींना जुनी व्यक्ती परत भेटेल, तर काहींना विश्वासघाताचा सामना करावा लागू शकतो. आणि विशेष म्हणजे तिसरी घटना ऐकल्यावर तुम्हालाही घाम फुटेल, कारण ही घटना थेट तुमच्या मान सन्मानाशी आणि भविष्याशी जोडलेली आहे. जर तुम्ही सुद्धा कन्या राशीचे असाल तर हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक करू नका, कारण ग्रहांची हालचाल सध्या खूप वेगाने बदलत आहे आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर दिसणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंटमध्ये सर्वांनी 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होईल. आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचे 5 दिवस साधे नाहीत. कन्या राशी, खूप काही बदलणार आहे. पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात अशा प्रकारे उलगडणार आहेत की प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी नवीन शिकवेल आणि काहीतरी खोलवर बदल घडवून आणेल. ग्रह नक्षत्रांची सध्याची स्थिती सूचित करते की काही मोठे घटनाक्रम अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील, जे प्रथम दर्शनी थोडे धक्कादायक वाटू शकतात, पण त्यामागे दडलेले सत्य आणि संकेत समजून घेतले तर ते तुमच्यासाठी परिवर्तनाचे द्वार उघडणारे ठरतील. त्यामुळे या काळात शांत राहणे आणि प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहणे आवश्यक आहे. या कालावधीत तुमच्या सभोवतालच्या लोकांचे वर्तन थोडे वेगळे दिसू शकते. काही जण अचानक जवळ येण्याचा प्रयत्न करतील, तर काही जण दूर जाण्याचा निर्णय घेतील. हे सर्व ग्रहांच्या बदलत्या ऊर्जेमुळे घडत आहे. त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवण्याऐवजी परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण या काळात प्रत्येक व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे. विशेषतः एक व्यक्ती तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. तिचे उद्दिष्ट काय आहे हे लगेच समजणार नाही, पण तिच्या हालचालींमुळे तुम्हाला काही संकेत मिळू शकतात. त्यामुळे सावध राहणे आणि आपल्या गोष्टी सर्वांसमोर उघड न करणे हेच तुमच्यासाठी योग्य ठरेल, कारण काही गोष्टी गुपित ठेवणेच तुमच्या फायद्याचे ठरेल. पुढील 2 घटना तुमच्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलू शकतात. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चौथ्या दिवशी अचानक एखादी बातमी तुमच्या मनात भीती निर्माण करू शकते, पण ती भीती प्रत्यक्षात तुमच्यासाठी एक इशारा असेल, ज्यामुळे तुम्ही मोठ्या समस्येपासून वाचू शकता. त्यामुळे त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण निसर्ग नेहमी आपल्याला आधीच चेतावणी देतो. 5व्या दिवशी आर्थिक बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात, जे तुमच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरतील. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करून आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच पुढे जा. या काळात तुमच्या मनात अचानक नकारात्मक विचार येऊ शकतात, पण हे विचार तुमच्या मनाची परीक्षा घेण्यासाठी असतील. जर तुम्ही सकारात्मक राहिलात तर तुम्ही या सर्व परिस्थितींवर मात करू शकता आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा निर्माण करू शकता. आता जे सांगणार आहे ते अनेक लोक दुर्लक्षित करतात आणि नंतर पश्चाताप करतात. तुम्ही तसं करू नका. घरगुती वातावरणात काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, पण हा तणाव कायमस्वरूपी नसून तात्पुरता असेल. त्यामुळे संयम राखणे आणि संवाद साधणे हेच तुमच्यासाठी योग्य ठरेल, कारण छोट्या गैरसमजांमुळे मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. आता आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ थोडा संवेदनशील आहे. त्यामुळे आपल्या शरीराच्या संकेताकडे लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य आहार आणि विश्रांती घेतल्यास तुम्ही या काळातून सहज बाहेर पडू शकता. कामाच्या ठिकाणी अचानक जबाबदाऱ्या वाढू शकतात, ज्यामुळे तुम्हाला ताण जाणवू शकतो. पण हीच वेळ आहे तुमच्या क्षमतेचा पुरावा देण्याची. जर तुम्ही या संधीचा योग्य वापर केलात तर तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो. एक छोटासा उपाय तुमचे सर्व संकट दूर करू शकतो. त्यामुळे पुढे नक्की ऐका. उपाय म्हणून दररोज सकाळी शांत मनाने ध्यान करा आणि आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा. यामुळे तुमच्या मनातील भीती कमी होईल
आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. तसेच शनिवारी काळ्या तिळाचे दान करणेही फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचं मन आणि त्याची स्थिरता असेल. कारण ग्रहस्थिती दर्शवते की बाहेरील परिस्थिती जरी बदलत असली तरी खरा संघर्ष तुमच्या आत चालू आहे. आणि जर तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवले तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर किमान 10 ते 15 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनात एक सकारात्मक संकल्प करा की मी सुरक्षित आहे, मी सक्षम आहे आणि माझ्यावर कोणतीही वाईट नजर परिणाम करू शकत नाही. हा साधा उपाय तुमच्या संपूर्ण ऊर्जेमध्ये मोठा बदल घडवू शकतो. तुमच्या घराच्या वातावरणात देखील काही सूक्ष्म बदल घडवणे आवश्यक आहे. कारण घरातील ऊर्जा थेट तुमच्या मनावर आणि निर्णयांवर परिणाम करते. त्यामुळे रोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरात दिवा लावा आणि शक्य असल्यास सुगंधी धूप किंवा अगरबत्ती प्रज्वलित करा. यामुळे घरातील नकारात्मक कंपन दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच आठवड्यातून एकदा मीठ पाण्याने घर पुसणे हा देखील एक प्रभावी उपाय आहे, जो अनेक लोक दुर्लक्षित करतात, पण ज्याचा परिणाम अत्यंत खोलवर जाणवतो. या 5 दिवसात कोणत्याही प्रकारचा वाक्यप्रहार, वाद किंवा भावनिक प्रतिक्रिया देणे टाळा. कारण ग्रह संकेत देतात की तुमच्या शब्दांचा गैरसमज होऊ शकतो आणि लहान गोष्ट मोठ्या वादात परिवर्तित होऊ शकते. त्यामुळे शांत राहणे आणि योग्य वेळेची वाट पाहणे हेच शहाणपणाचे ठरेल. विशेषतः त्या व्यक्तीपासून थोडे अंतर ठेवा जी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. कारण तिच्या उपस्थितीत घेतलेले निर्णय तुमच्या हिताचे नसू शकतात. आता जो उपाय सांगणार आहे तो केवळ तुमचे संकट टाळणार नाही तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे शनिवारी किंवा मंगळवारी काळ्या तिळाचे दान करणे. तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करणे. कारण या कृतीमुळे तुमच्या कर्मातील नकारात्मकता कमी होते आणि ग्रहांची प्रतिकूलता हळूहळू अनुकूलतेत बदलते. यासोबतच ओम नमः शिवाय किंवा ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप दररोज 108 वेळा केल्यास तुमच्या भोवती संरक्षण कवच तयार होते. या काळात तुमच्यासमोर एक अशी संधी येईल जी सुरुवातीला साधी वाटेल, पण तिच्यामध्ये मोठा फायदा दडलेला असेल. त्यामुळे कोणतीही गोष्ट लहान समजू नका, दुर्लक्षित करू नका. कारण ग्रह संकेत देतात की लहान निर्णय मोठा बदल घडवू शकतात. विशेषतः आर्थिक किंवा करिअर संबंधित बाबींमध्ये घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरतील. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि विश्वास. कारण कोणतीही वाईट नजर, कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा कोणतीही अडचण त्या व्यक्तीला जास्त काळ रोखू शकत नाही जी स्वतःवर विश्वास ठेवते. त्यामुळे या 5 दिवसात जे काही घडेल त्याला घाबरण्याऐवजी त्याला एक संकेत समजा, एक शिकवण समजा आणि पुढे जाण्याची संधी समजा. कारण प्रत्येक अडचणीमागे एक नवीन सुरुवात लपलेली असते. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण पुढील व्हिडिओमध्ये मी आणखीन एक मोठा खुलासा करणार आहे. कन्या राशी, येत्या 5 दिवसांमध्ये ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. काही घटना तुम्हाला आतून मजबूत करतील तर काही घटना डोळे उघडणाऱ्या असतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक संकट हे नवीन सुरुवातीचा संकेत असतं. म्हणून घाबरू नका, फक्त सावध राहा आणि चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा. विशेषतः त्या व्यक्तीपासून जी शांतपणे तुमच्या आयुष्यावर नजर ठेवून आहे. कारण पुढच्या काही दिवसात तिचं खरं रूप तुमच्या समोर येऊ शकतं. कन्या राशीच्या मित्रांनो, आज जे काही ऐकलत ते फक्त शब्द नव्हते, तो होता देवाचा संकेत. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. जर या भविष्यवाणीतला एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच होती. त्यामुळे कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि देवाचे आभार माना. हा व्हिडिओ कन्या राशीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचायलाच हवा. म्हणून लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सत्य, अचूक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या भविष्यवाणीसह.
तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ आणि देव तुमचं भलं करो.